रुको जरा, सबर करो। मजा नहीं आ रहा है। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नाही पडत। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसतं लाईक करून शेअर नाही केलं तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केल्यामुळे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर फ्लॅश प्रोजेक्ट लाईट मोशनला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्टवरती आल्यानंतर मित्रांनो मग आपला सर्वात अगोदर फ्लॅश प्रोजेक्ट प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला फ्लॅश प्रोजेक्ट येते का आपला फ्लॅश प्रोजेक्ट 16:90 वरती क्लिक करायचं। क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो जे का तुमचे फोटो मित्रांनो फोटोला क्लिक करायचं। मग आपला वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून आपल्या हिशोबाने अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। मी जसं सेट करता मित्रांनो त्या सिस्टममध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखी आपल्यावर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून करंट फ्रेम ॲज फ्रेम PNG वरती क्लिक करायचं। मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून एक्सपोर्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह करून घ्या। सेव्ह केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक ॲज जे आपलं जे प्रोजेक्ट आहे मित्र त्या प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। मित्रांनो केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट पूर्ण जे फोटो वगैरे ऑफ झाले दिसून जातील मित्रांनो। मग आपला सर्वात जे फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला सर्वात वगैरे आपला अशा प्रोजेक्ट याचं मित्र प्लस सेकंडवरती क्लिक करून मिळेल जे ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट सॉन्ग आहे मित्र या सॉन्गला ॲड करायचं। सर्वात वगैरे अशा प्रोजेक्ट सॉन्गला ॲड केल्यानंतर एकदम छान असं सॉन्ग वगैरे ॲड झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला फोटो वगैरे ॲड करून घेण्यासाठी जे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे तुमच्या आवडीचे फोटो आहे त्या फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे ॲड झाले दिसून जाईल मित्रांनो। आणखीन आपला जे सेकंड PNG वरती क्लिक करायचं। कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे तुमचे फोटो आहे त्या फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला प्रोजेक्ट फोटोवरती क्लिक करायचं। कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जे फोटो मित्र या फोटोला अशा प्रोजेक्ट ॲड करायचं। मी ॲड करण्यासाठी सांगत आहे मित्र त्या सिस्टममध्ये ॲड वगैरे करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट PNG ऑफ झाले दिसून जाईल। त्या सर्व PNGला डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन करून घ्यायचं। मी जसं मी ऑन करत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये तुम्ही पण लवकरात लवकर ऑन वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण पटापट जाऊन लवकरात लवकर ऑन वगैरे करूनच घेतो मित्रांनो। ओके अशा प्रोजेक्ट ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने मित्रांनो तुम्ही अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे काय लास्ट फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं। कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जे फोटो आता जे कट केले त्या फोटोला सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम अशा प्रोजेक्ट जबरदस्त पद्धतीने बनवले वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्यावर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।